स्वागत आहे मुलांनो. आज आपण जनसेवा हीच ईश्वर सेवा हा निबंध बघणार आहोत. शेकडो श्रोते गाडगेबाबांची आतुरतेने वाट पाहत होते. आज त्यांना बाबांचे दर्शन घडणार होते. त्यांची अमृतवाणी ऐकायला मिळणार होती. पण बाबा अजून कीर्तनाच्या जागी पोहोचले नव्हते. तेवढ्यात कोणाला तरी कळले की बाबा नदी किनाऱ्यापर्यंत आले आहेत. तत्क्षणी कित्येकांनी नदीकडे धाव घेतली. बाबा तिथे होतेच. सगळ्यांनी हात जोडून लीनपणे बाबांना विनवणी केली. बाबा, भजनाची वेळ झालीये, येताय ना? अरे बाबांनो, मग हे काय चाललंय? मी भजनच करतोय. ही देवाचीच पूजा चाललीये. सारे विस्मयाने बघतच राहिले. कारण तेव्हा बाबा एका कुष्ठरोग्याला अंघोळ घालत होते. त्या दिवशीच्या कीर्तनात बाबांनी निरूपणासाठी हाच विषय घेतला. त्यांच्या मते सर्व माणसे ईश्वराचीच लेकरे आहेत. ती ईश्वराचीच विविध रूपे आहेत. या माणसांची सेवा हीच प्रत्यक्ष ईश्वराची सेवा होय. देवाची भक्ती करायची असेल, त्याची सेवा करायची असेल तर देवळात जायची गरज नाही. तीर्थक्षेत्रांना भेटी देण्याची गरज नाही. प्रत्येक माणसाचा आत्मा हाच परमेश्वर आहे. आपण माणसातच ईश्वर शोधला पाहिजे. माणसाचीच सेवा केली पाहिजे. दुर्दैवाने काही जणांना धडधाकट निरोगी शरीर लाभत नाही. काही जण जन्मतःच अपंग असतात. काही जणांना वेगवेगळ्या रोगांनी ग्रासलेले असते. ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे शरीर साथ देत नसते. या सगळ्यांना साधे माणसासारखे जीवन जगणे कठीण बनते. शरीर दुबळे असल्याचे दुःख असतेच, पण समाजात लोक उपेक्षा व अवहेलनाही करतात याचेही दुःख असतेच. समाजात काही जणांना जातीपातीच्या कारणाने कमी दर्जाचे मानले जाते. त्यांना साध्या साध्या गोष्टींसाठी सुद्धा खूप झगडावे लागते. त्यांना समाजात मानाने वागवले जात नाही. गरीब व अनाथ यांचीही अशीच स्थिती असते. त्यांनाही आधाराची गरज असते. या साऱ्यांना आधार दिला, त्यांची सेवा केली तर तीही ईश्वर सेवाच ठरेल. दीनदुबळ्यांना आधार देणे, त्यांना सुखी करणे ही ईश्वराची पूजा करण्याइतकीच श्रेष्ठ गोष्ट आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी सोबत जो बेल आयकॉन दिला आहे त्यालाही नक्की प्रेस करा.